नमस्कार, मी मयूर. आज दिनांक 14 तारीख. आपण 9 तारखेला व्हिडिओ टाकला होता. तर आज 5 दिवस झालेत बघा मिरचीला पुन्हा 5-5 दिवसाची आपण सिरीज टाकतोय सध्या. तर मिरचीला आता एक सध्या प्रॉब्लेम असा येतोय, फॉस्फरस अपटेक हा कमी वाटतोय अजूनसुद्धा. कारण माझा मिरचीचा दुसरा एक प्लॉट आहे. तर त्या प्लॉटमध्ये मिरची जी हार्वेस्ट होती, आता तिसरा तोडा आहे मिरचीचा, तर त्याच्यामध्ये जांभळ्या कलरचं फळ एका साईडने दिसतंय. तर ते जांभळ्या कलरचं फळ जे होते एका साईडून, तर ते 100% फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे. आपण जरी खतामध्ये बेसल डोसमध्ये फॉस्फरस जरी दिला असला तरी तो अपटेक होत नाही आहे हे याच्यावरून दिसतंय. तर त्यासाठी आपण काय करणार आहे, म्हणजे मी यासाठी फार्मासन्स कंपनीचं पी स्टार हे सोडलेले. आता पहिले जे फुटवे निघाले होते ते तिथे आतून दिसतच होते, असे मला बघा दिसतंय का, अशी दिसतच होते, पण त्याला जोर नव्हता अजिबात. आता सध्या त्याची ग्रोथ चांगली दिसते. हां, तर ग्रोथ चांगली दिसते. आता हे आत्ता तुम्हाला फॉस्फरस डिफिशियन्सी जाणवणार नाही, पण ज्यावेळेस फ्लावरिंगमध्ये येतं त्यावेळेस ड्रॉपिंग होणं, त्याच्यानंतर त्याच्यानंतर प्लॉट थोडासा पिवळसर जाणं, पानांची वाढ न होणं, झाड खुंटल्यागत दिसेल, नंतर काडी जाड होत नाही. आणि ही पहिल्या ह्याच्यात नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या तोड्यानंतर फॉस्फरस डिफिशियन्सी दिसू शकते. थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात दिसते, कारण मी तिन्ही हंगामी मिरची घेतो. तर तिन्ही हंगामामध्ये जर बघितलं तर थंडीमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो. जशी थंडी जास्त पडेल तसा अपटेक हा फॉस्फरसचा कमी होतो. तर त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फॉस्फरस अपटेकसाठी फार्मासन्स कंपनीचं पी स्टार तुम्ही नक्की वापरून बघा, रिझल्ट तुम्हाला 100% येणार आहे त्याची. असं नाही की आपण प्रमोशन करतो वगैरे काय ते, पण मला आलेलं रिझल्ट मी तुम्हाला 100% दाखवायचं. आता सध्या हे बुडक्यातील हे काढायचं चाललेलं आहे गवत. ठीक आहे, प्लॉट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.